नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण आज फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते, तर काही दिवसांपूर्वी शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजनांनी देखील दांडी मारली होती। बघूया। नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीसांच्या उपस्थितीत बैठकीला एकनाथ शिंदे, अजित पवारांची गैरहजेरी। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। दरम्यान या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावली होती। यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक या ठिकाणी झालेली आहे। राज्य सरकारमधले सर्व प्रधान सचिव, सर्व संबंधित अधिकारी, केंद्र सरकार रेल्वेचे अधिकारी हे या बैठकीला हजर होते आणि खूप सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये झालेली आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी कुंभमेळ्या संदर्भात नाशकात घेतलेल्या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित नव्हते। काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत एक बैठक घेतली होती। या बैठकीला मंत्री दादा भुसे अनुपस्थित होते, तर 14 फेब्रुवारीला एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत गिरीश महाजन गैरहजर होते। भाजपच्या बैठकीची तयारी करायची होती, त्यामुळे गैरहजर असल्याचं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी त्यावेळेला दिलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूया। गेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5 पट भाविक येतील हे गृहीत धरून नियोजन करा। प्रयागराज महाकुंभला भेट देऊन आलेल्या अधिकाऱ्यांकडून व्यवस्थेचं सादरीकरण करण्यात आलं। नियोजन आणि समन्वयासाठी प्रशासन कुंभ प्राधिकरण स्थापन करणार आहे। कुंभमेळ्याबाबतचे विधेयक अधिवेशनात मांडलं जाणार आहे। एआयचा अधिकाधिक वापर करावा, तंत्रज्ञान महाकुंभ असं स्वरूप देण्यात यावं। संपूर्ण नियोजनात शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी सौजन्य पाळावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले। 2027 मध्ये नाशकात सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे। दरम्यान या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविकांची नाशिकमध्ये मोठी गर्दी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।